कामगाराच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार। कामगारांवर आता कायद्यानं कुऱ्हाड। सरकारी नियमांमुळे मालकांना अभय। एआयमुळे आधीच नोकर कपातीचं संकट निर्माण झालेलं असतानाच आता राज्य सरकारनं कामगारांवर कायद्यानं कुऱ्हाड चालवायला सुरुवात केली आहे। केंद्र सरकारच्या धर्तीवर आता राज्य सरकारांनीही कामगार आणि मालकांसाठी दोन वेगवेगळ्या नियमावली तयार केल्या। त्यामुळे आगामी काळात कामगारांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार येणार आहे। नव्या नियमावलीनुसार राज्यात कायद्यानं कर्मचारी कपात कशी केली जाणार आहे पाहूया। 300 कर्मचारी असलेल्या आस्थापनांना कपातीसाठी सरकारी परवानगीची अट रद्द करण्यात येणार आहे। पूर्वी हीच मर्यादा 100 कामगारांपर्यंत होती। तसंच आधी कामगार संघटनांना संपाकरिता परवानगीची गरज नव्हती। मात्र आता कामगार संघटनांना संपावर जाण्याआधी पूर्व सूचना देणं अनिवार्य आहे। नव्या मसुद्यावर 45 दिवसांच्या आत हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत। तसंच कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन 50% असणं आवश्यक असून नव्या नियमावलीमध्ये पीएफ आणि निवृत्तीच्या लाभांवर भर देण्यात आलाय। नव्या नियमावलीनुसार गिग कर्मचाऱ्यांनाही सामाजिक सुरक्षा आणि विमा लाभाच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। खरं तर कामगार मालक हितसंबंध जपणाऱ्या नियमावलीनं कामगार वर्गातच भीतीचं वातावरण आहे। एवढंच नाही तर या नियमावलीमुळे देशाचं आर्थिक चक्र थांबणार असल्याचं कामगार नेत्यांनी म्हटलंय। परमनंटची पद्धत कामगारांना मिळत होती ती मात्र याच्यामध्ये थोडी धोक्यात आल्यासारखीच आहे असं सध्याचं चित्र आहे। परंतु मी आपल्याला एक मात्र सांगेन, हा प्रयोग असावा सरकारचा, हे पूर्ण नसावं। आणि जर कारण भविष्यात त्याच्यातून बरेच प्रश्न निर्माण होणार आहे। देशाची आर्थिक सायकल जी आहे ही सुद्धा याच्यामधून थांबणार आहे। गती थांबल्यानंतर सरकारला कळेल की ह्याचा दूरगामी परिणाम हा देशाला परवडणारा नसणार आहे। केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल टाकत राज्य सरकारनं महाराष्ट्र औद्योगिक संबंध नियम 2026 चा नवा मसुदा जाहीर केला। इज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली सरकारनं उद्योगांना पूरक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी कामगारांच्या हक्कांवर गदा येण्याची शक्यता आहे। खरं तर महिन्याभरानंतर या नियमावलीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह आहेत। मात्र तोपर्यंत राज्यातील कर्मचाऱ्यांवर धोक्याची घंटा कायम आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।